सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारी कर्मचारी 25 लाख ग्रॅच्युइटीबाबत आत्ताची मोठी बातमी आलेली आहे. ती पाहूया कोणती आहे. केंद्र सरकार 1 एप्रिल 2025 पासून एक नवीन पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम UPS लागू करणार आहे. ही योजना जुन्या पेन्शन योजनेत आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS मधील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये एकत्र करून तयार करण्यात आलेली आहे. आता गेल्या वर्षी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा 25% ने वाढवून 25 लाख रुपये निश्चित केली होती. हा निर्णय 1 जानेवारी 2024 पासून लागू झाला, जेव्हा महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचला होता. महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचला होता. मात्र हे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होईलच असे नाही. ग्रॅच्युइटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी आणि शेवटच्या वेतनावर ठरवली जाते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला 25 लाख रुपये मिळतील असे नाही. तर कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, आनंदी बातमी आहे आणि युनिफाईड पेन्शन स्कीम आहे. ही ग्रॅच्युइटीचे गणन एका ठराविक फॉर्म्युल्यानुसार केले जाते. नियमानुसार कर्मचारी आपल्या शेवटच्या पगाराच्या म्हणजे 16.5 पट किंवा 25 लाख रुपये जे कमी असेल त्यापैकी रक्कम ग्रॅच्युइटी म्हणून मिळते. याचा अर्थ असा की जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन कमी असेल किंवा सेवा कालावधी कमी असेल तर त्याला पूर्ण 25 लाख रुपये मिळणार नाहीत. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 50,000 असेल तर 16.5 पट बरोबर 8,25,000 होईल. अशा परिस्थितीत तो कर्मचारी 8,25,000च्या ग्रॅच्युइटीस पात्र ठरेल. सरकारी कर्मचाऱ्यांना 2 प्रकारची ग्रॅच्युइटी मिळते. निवृत्ती म्हणजेच रिटायरमेंट आणि ग्रॅच्युइटी मृत्यू म्हणजेच डेथ ग्रॅच्युइटी. या 2 प्रकारच्या ग्रॅच्युइटी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात. तर 2 प्रकारच्या ग्रॅच्युइटीमध्ये त्यांना वेगवेगळी रक्कम मिळते. उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 50,000 असेल आणि त्याचा मृत्यू 7 वर्षाच्या सेवेनंतर झाला असेल तर 50,000 गुणिले 12 बरोबर 6 लाख रुपये ग्रॅच्युइटी मिळेल. आता युनिफाईड पेन्शन स्कीम UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार का, याबाबत संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता. वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले की UPS ही NPS अंतर्गत एक पर्यायी योजना असेल आणि ग्रॅच्युइटीसाठी सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत ग्रॅच्युइटीची अंमलबजावणी नियम 2021 लागू असतील. आता UPS अंतर्गत किमान 10 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 10,000 मासिक पेन्शनची हमी दिली जाईल. तसेच संपूर्ण सेवा कालावधी पूर्ण केल्यास एक निश्चित पेन्शन रक्कम दिली जाईल. तर ही होती ग्रॅच्युइटीचा जो फॉर्म्युला दिलेला आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार किती रक्कम मिळणार त्यानुसार. तर ग्रॅच्युइटीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, तर ग्रॅच्युइटीसाठी किमान 5 वर्ष सेवा अनिवार्य आहे. ग्रॅच्युइटीचे गणन शेवटच्या पगाराच्या म्हणजेच मूलभूत वेतन अधिक DA या आधारे केले जाते. तसेच मृत्यू झाल्यास नॉमिनीला ठराविक प्रमाणात ग्रॅच्युइटी दिली जाते. UPS अंतर्गत ग्रॅच्युइटी मिळेल, मात्र ती 2021च्या नियमानुसार दिली जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी ही एक महत्त्वाची आर्थिक सुरक्षा आहे. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला 25 लाख रुपयाची संपूर्ण रक्कम मिळेल असे नाही. UPS अंतर्गत नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्रॅच्युइटीच्या तरतुदीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी UPS आणि ग्रॅच्युइटीच्या संपूर्ण नियमांची माहिती घेऊन आपल्या भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करावे. थँक्यू.